नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आभा कार्ड म्हणजे काय आणि त्याचा नेमका उपयोग काय आहे हे समजून घेतले आहे। तर आज आपण आभा कार्ड नेमका कोण बनू शकतो, तो फक्त आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे का किंवा कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज नेमका कुठे करता येतो, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण आभा कार्ड कोण बनू शकतो ते आज पाहणार आहोत। अनेकांना वाटतं की आभा कार्ड फक्त आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांसाठी आहे, तर असं नाही आहे। आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट हा एक डिजिटल हेल्थ आयडी आहे। भारतातील कोणतीही व्यक्ती हा आभा कार्ड तयार करू शकते, जर तिची ओळख अधिकृत पद्धतीने पडताळता येत असेल। म्हणजे त्यासाठी जर तुम्ही शेतकरी असाल, विद्यार्थी असाल, गृहिणी असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल, कोणताही फरक पडत नाही, सर्वजण आभा कार्ड काढू शकतात। आता त्यासाठी पात्रता काय आहे, तर आता आभा कार्ड तयार करण्यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट नाही आहे। जात, धर्म किंवा ग्रामीण किंवा शहरी भाग अशी कोणतीही अट नाही आहे। सरकारी नोकरी किंवा खाजगी नोकरी अशीही अट नाही आहे। म्हणजेच आभा कार्ड हा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध डिजिटल हेल्थ अकाउंट आहे। ही झाली पात्रता। आता अनेक जण प्रश्न विचारतात की लहान मुलांसाठी आभा कार्ड बनवता येतो का, तर हो, कारण लहान मुलांसाठीही आभा कार्ड तयार करता येतो। अशा वेळी पालक किंवा कायदेशीर पालकांच्या मदतीने तुम्ही नोंदणी करू शकता। त्याच्यानंतर कागदपत्रे कोणती लागतात, तर सर्वात आधी आपण आभा कार्ड तयार करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात ते बघूया। जर तुम्ही आधारद्वारे म्हणजे आधार कार्डद्वारे जर तुम्ही आभा कार्ड तयार करत असाल, तर सामान्य आधार क्रमांक आणि आधाराशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे, कारण OTPद्वारे तुमची ती पडताळणी केली जाते। त्याच्यानंतर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन वापरून सुद्धा आभा कार्ड तयार करण्याचा पर्याय उपलब्ध आहे। मात्र त्यानंतर आवश्यक असल्यास पुढील पडताळणी करावी लागू शकते। म्हणजे जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन दिलात तरी तुमचं नोंदणी दरम्यान तुमचं नाव, जन्मतारीख किंवा वय, लिंग आणि संपर्कासाठी मोबाईल क्रमांक याची माहिती तुम्हाला भरावीच लागते। तर त्यासाठी जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर आधार कार्ड आणि आधाराशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे तुम्ही जर दिलात, तुमचा आभा कार्ड तुम्ही काढू शकता। तर आभा कार्ड काढण्यासाठी ही कागदपत्रे लागतात। त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज कुठे करता येतो, तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही अधिकृत आभा पोर्टल किंवा आभा ॲप वापरू तुम्ही आभा कार्ड तयार करू शकता। त्याच्यानंतर जर तुम्हाला मोबाईलवरून स्टेप बाय स्टेप अर्ज कसा करायचा यासाठी मी स्वतंत्र व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्याच्यानंतर ऑफलाईन अर्ज कुठे करता येतो, जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा नसेल तर घाबरण्याची गरज नाही। अनेक ABDM सक्षम सरकारी आणि खाजगी रुग्णालय, काही हेल्थ अँड वेलनेस सेंटर तसेच अनेक कॉमन सर्व्हिस सेंटर्स म्हणजे CSCमध्ये आभा कार्ड तयार करून दिला जातो। मात्र प्रत्येक केंद्रात ही सुविधा असेलच असे नाही, त्यामुळे आधी त्याची खात्री करा। आता महत्त्वाची सूचना आहे, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आभा कार्ड तयार करण्यासाठी कोणतीही शुल्क लागत नाही, ते फ्रीमध्ये तुम्ही काढू शकता। त्याच्यानंतर दुसरं आहे OTP कोणालाही सांगू नका। तिसरं आहे फक्त अधिकृत माध्यमातूनच नोंदणी करा। आणि चौथं आहे तुमचे आरोग्य रेकॉर्ड तुमच्या स्पष्ट संमतीशिवाय इतरांसोबत शेअर केले जात नाहीत। या महत्त्वाच्या सूचना आहेत। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेतले आहे आभा कार्ड कोण बनू शकतो, त्यासाठी पात्रता काय आहे, कोणती कागदपत्रे लागतात आणि अर्ज कुठे करता येतो। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईलवरून आभा कार्ड स्टेप बाय स्टेप कसा तयार करायचा, आभा कार्ड नंबर आणि आभा ॲड्रेस म्हणजे काय, तसेच अर्ज करताना होणाऱ्या सामान्य चुका कशा टाळायच्या हे प्रत्यक्षात मी दाखवणार आहे। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।